नगरसेवक जे हा आहेत ते दौरा कोकण रद्द भवनमध्ये होण्यामागे नेमकं काय कारण आहे? आणि मुळात 4 दिवसांनी घरी जर सोडायचंच होतं तर हॉटेल डिप्लोमसी का? नक्कीच हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. मात्र हॉटेल डिप्लोमसी का असा एक प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला होता. या दरम्यान अनेक मतमतांतरे पाहायला मिळाली. मात्र काही प्रशिक्षण नगरसेवकांना द्यायचं होतं, काही गोष्टी सांगायच्या होत्या, यासाठी हॉटेल डिप्लोमसी केली असल्याची माहिती समोर आली होती. मात्र थेट कोकण भवनला हे सर्व नगरसेवक जाणार होते. मात्र हा दौरा गॅजेट उशिरा निघत असल्यामुळे रद्द झाल्याचं पाहायला मिळतंय. जरी नगरविकास विभागाकडून गॅजेट काढण्यात आलं असलं तरी अजून मुंबई महानगरपालिकेकडून कोकण भवनमध्ये हे गॅजेट सादर केलेलं नाहीये. त्यामुळे हे गॅजेट कोकण भवनात सादर झाल्यानंतर कोकण भवनातून सर्व पक्षांच्या जे गट स्थापन करण्यासाठी जे नंबर देण्यात येणार आहे, काही वार देण्यात येणार आहे. पुढील 2 दिवसच हे महत्वाचे असणार आहे, कारण 22 तारखेला आरक्षण सोडत आहे. त्यामुळे यापूर्वी सर्वांचं गटस्थापना करायची आहे. यासाठीची प्रोसेस जी आहे, प्रक्रिया आहे ती पार पडणार. मात्र आज जी नोटिफिकेशन आहे ती मुंबई महानगरपालिकेकडून कोकण भवनमध्ये सादर करण्यात येईल आणि यानंतर पुढची प्रक्रिया होईल. त्यामुळे कुठेतरी या सर्व नगरसेवकांना घरी जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र पक्षाने सांगितल्याबरोबर लगेच सर्व नगरसेवकांना कोकण भवनमध्ये हजर राहण्याचे सुद्धा आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. लागवी अगदी या सगळ्या प्रकरणी आता एक अपडेट समोर येते. स्वप्नील, ही बाहेरची आपण दृश्य सुद्धा पाहतोय, हॉटेल ताजलँड सेंटच्या बाहेरची आणि आतल्या लॉबीतली ही दृश्य. गेल्या 4 दिवसांपासून हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले नगरसेवक आता तब्बल 4 दिवसानंतर निकालानंतर आपल्या घरी परतणार आहेत. एकीकडे हे टायमिंग स्वप्नील फार महत्त्वाचं आहे. 2 गोष्टी आहेत आणि ज्यावर क्रोनॉलॉजीनं विचार करणं फार महत्त्वाचं आहे. महापौर कोण बसणार मुंबईच्या महापालिकेत, याचा फैसला दिल्लीत होणार आहे. दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होतीये. भाजपचे वरिष्ठ नेते असू देत किंवा शिवसेनेचे, यांच्यामध्ये ही चर्चा होणार आहे. उद्या पक्षचिन्ह आणि नाव या सगळ्या संदर्भात अंतिम सुनावणी सुरू होतीये. त्याच पार्श्वभूमीवर हॉटेल डिप्लोमसी जी सुरू करण्यात आलेली होती ती आता आटोपतीये. सगळ्या नगरसेवकांना घरी पाठवलं जात आहे. काहीतरी शिस्त आहे का पडद्यामागे? नक्कीच असा संशय या ठिकाणी व्यक्त करण्यात येतोय, काहीतरी शिस्त आहे का. मात्र एकूणच आपण जर बघितलं तर उद्या जो सुनावणीमध्ये नक्की निर्णय काय होणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. मात्र कुठेतरी धाकधूक ही शिंदे गटाच्या नगरसेवकांमध्ये असेल किंवा आमदारांमध्ये असेल आपल्याला पाहायला मिळते. त्यापूर्वी हॉटेल डिप्लोमसी केली होती. खरं तर नगरसेवक फुटू नये यासाठी सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे. मात्र आता सर्व नगरसेवकांचे मूळ कागदपत्र शिंदे गटाने ताब्यात घेतले असल्यामुळे कुठल्याही नगरसेवकाला फुटून दुसरीकडे जाता येणार नाहीये, कारण महत्वाचे आणि मूळ कागदपत्रच हे पक्षाकडे सबमिट केलेले गेलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी हे एक वेगळं पाऊल शिंदे गटाकडून उचलले असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र कुठेतरी नगरसेवकांना गेल्या 3 दिवसांपासून हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. विजयानंतर त्यांची रॅली असेल, त्यांचं स्वागत असेल, त्यामुळे नगरसेवकांकडून सुद्धा घरी जाण्यासंदर्भात वारंवार मागणी आणि वारंवार त्यांच्या संदर्भात बोललं जात होतं. मात्र आज त्यांना घरी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. शिंदेचे हॉटेल ताजलँड सेंटमध्ये ठेवण्यात आलेले सगळे नगरसेवक आता घरी परततायत. आपल्या कोकण भवनचा दौरा हा रद्द झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.